मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी मोकळेपणाने बोलायला हरकत नाही. नाही, दडपण आलं असेल मला मान्य आहे, पण मनातल्या गोष्टी सांगायला तर हव्यात ना. तसं सांगण्यासारखं विशेष काही नाहीच आहे. असं का म्हणतोस मनोज? तू असं काय बोलतो म्हणजे? ही वस्तुस्थिती आहे आणि वस्तुस्थिती लपवणं मला आवडत नाही हे तुला माहिती आहे. हो, पण इट्स ओके चित्रा. आय अप्रिशिएट हिज ॲटिट्यूड. हे बघ मनोज, तुझं चित्रावर प्रेम आहे, चित्राचं तुझ्यावर प्रेम आहे. अण्णांचा तुमच्या लग्नाला विरोध आहे आणि आता तू आमच्या समोर उभा आहेस या व्यतिरिक्त आम्हाला काहीही माहित नाही. चित्राच्या वडिलांनी तिची सगळी जबाबदारी आमच्यावर टाकली आहे. त्यामुळे माझ्याकडे सांगण्यासारखं काही नाहीये. या तुझ्या वाक्याचा आम्ही नेमका अर्थ काय घ्यायचा? नाही दादा, मला तुमचा अँगल कळतोय. मी सांगतो सगळं. असं उत्साहवर्धक काही नाहीच आहे, पण सांगतो मी. बोल बोल बोल. सध्या मी बेकार आहे. पण सतीश दादा, मला बोलू दे चित्रा. सध्या म्हणजे 1-1.5 वर्षापासून मी MBA मेडल आहे ह्या MBA ला. पण माझ्या कपॅसिटीचा पूर्ण उपयोग होईल आणि मला मनाप्रमाणे काम करता येईल अशी नोकरीच मिळत नाहीये मला. म्हणजे हुद्दा व्हाईस प्रेसिडेंटचा वगैरे आणि नोकरी क्लर्कची. मग त्यापेक्षा क्लर्कचीच नोकरी द्या ना. म्हणजे यांना रिस्पॉन्सिबिलिटीज द्यायच्या असतात, यांना रिझल्ट्स हवे असतात, पण अधिकार द्यायचा नसतो. या अशा केल्या मी 4-5 नोकऱ्या, पण मग नाही जमलं मला. हे असं मूर्खासारखं काम करणं मला नाही जमलं. इन शॉर्ट, सध्या माझ्याकडे नोकरी नाहीये आणि त्यामुळे दरमहा उत्पन्न 0. आणि म्हणून भविष्य अनिश्चित. घरी कोण कोण असतं? वडील 4 वर्षांपूर्वीच गेले. वेंगुर्ल्या जवळ गाव आहे आमचं, आडेली. 2 घरं आहेत, एक दुकान आहे वडिलांचं, पण ते सगळं भावाकडेच आहे. मोठा भाऊ आहे एकच, त्याचं लग्न झालंय, पण सध्या आम्ही दोघं बोलत नाही एकमेकांशी. कसं आहे, त्याची मतं वेगळी, माझी वेगळी, आणि मी फक्त माझ्या मताप्रमाणे वागतो. हॅलो, हाय. हो, तो मनोज काही वेळापूर्वीच आला इथे. आई, बाबांची कुठलीही गोष्ट मनावर घेऊ नको. आणि एक गोष्ट लक्षात घे, मनोजचं चित्रावर प्रेम आहे म्हणूनच तिच्यासाठी इथपर्यंत आलाय तो. हो 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 हो, मी कळवेन तुला नंतर. हो, घेईन काळजी. हा, आणि आई, बाबांनाही सांग प्लीज रागा करून घेऊ नका. बरं आई, चल मी ठेवते, करते तुला नंतर फोन. हा, बाय. ठीक आहे. ज्या अर्थी तू इथे आलायस त्या अर्थी तुझ्या आणि चित्राच्या भविष्याचा काहीतरी विचार करून चालला असशील तू. हो,
गेला महिना दीड महिना याच विचाराने गुरफटलो होतो मी. चित्राचा आणि माझा स्वभाव तसा जुळणारा नाही. कदाचित त्याचमुळे आम्ही एकमेकांकडे ओढले गेलो. चित्रा साधी आहे, भोळी आहे, सगळीकडे आनंद पसरवणारी आहे, हळवी आहे. माझ्यासारखा नोकरी नसलेला माणूस तिला सांभाळू शकणार नाही असं जर का तिच्या अण्णांना वाटलं तर त्यात काय गैर आहे. तिचं तिच्यासारख्या सरळ स्थिरावलेल्या मुलाशी लग्न व्हावं असं कुणालाही वाटेल. आतापर्यंत तुम्ही शोधलेली स्थळही अशाच मुलांची असतील. आणि तुम्हालाही खात्री असेल की अशाच एखाद्या चांगल्या कुटुंबातला मुलगा चित्राला सुखी ठेवेल. चित्रा, तू खूप चांगली आहेस, हुशार आहेस, पण थोडीशी वेडी आहेस. वावत गेली आहेस माझ्या प्रेमात. अगं, मी तुला सुखी नाही ठेवू शकणार. माझ्या बरोबर आलीस तर फक्त दुःखच येईल तुझ्या वाट्याला. आणि म्हणूनच मी तुला हे सांगायला आलो होतो की वेडेपणा करू नकोस चित्रा. तुझ्या अण्णांच्या आवडीच्या, ह्या सगळ्यांच्या आवडीच्या मुलाशी लग्न कर आणि सुखाने संसार थाट. हे सगळं तू काय बोलतोस मनोज? मनोज, मला नाही वाटत की चित्रा तुझ्याशिवाय आणखी कोणाबरोबर सुखी राहू शकेल. अर्थातच माहितीये मला हे आदित्य, पण वस्तुस्थिती नाकारणं मला नाही आवडत. मी हट्टी आहे, फटकळ आहे, मनासारखा जगतो. आणि ह्या सगळ्या चित्राची फरफटच होईल रे. माझं हे वागणं मी झेलू शकतो रे, पण चित्राला नाही झेपणार ते. मला चित्राला आनंदात बघायचंय आणि त्यासाठी तिच्या आयुष्यातनं मी निघून जाणं हा एकच उपाय आहे. हेच सांगायला आलो होतो मी. मनोज, तू मला सोडून जाणार आहेस? तुला सोडून नाही जाऊ शकत चित्रा, पण मला जावं लागेल. तू अजून किती दिवस थांबणार आहे माझ्यासाठी? तू अण्णांना नको दुखावूस. त्यांच्या मनाप्रमाणे वाग, सुखी हो. मला जाऊ दे. मनोज, चित्राला सोडून जाणं हा काही पर्याय नाहीये. का करतोयस असं? मला माहिती आहे आदित्य,
पण आत्ता मी चित्राशी लग्न नाही करू शकत. आणि अण्णा थांबायलाही तयार नाहीयेत, हेही प्रेशर आहेच माझ्यावर. आणि माझी गाडी कधी मार्गावर येईल हे मला माहिती नाहीये. इतका निराश नको होऊस यार. अरे चित्राला नाही का मिळाली नोकरी, तुलाही मिळेल. हो, पण मला रेकमेंडेशनवर नोकरी नकोय. मला माझ्या मेरिटवर नोकरी हवी आहे. चित्रासाठी मी रिकमेंडेशन दिलं नव्हतं. चित्राला तिच्या मेरिटवरच नोकरी मिळाली. मनोज, जग इतकं वाईट नाहीये. माझा विश्वास आहे की जगात अजूनही गुणवत्तेला किंमत आहे. तू परत ये, आपण बोलूया. या सगळ्यातून नक्कीच काहीतरी चांगला मार्ग निघेल. चित्रा तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असते, हे लक्षात ठेव. मी विरारला किशोरकडे राहतोय. किशोर चांदवडकर. उद्या माझा एक इंटरव्ह्यू आहे. खरंच? इंटरव्ह्यू झाल्यावर मी तुला फोन करतो. नाही, पण माझा फोन हरवलाय. एनिवे, PCO वरून करीन. मनोज, 1 मिनिट थांब, मी आलोच. पुन्हा असं बोलू नकोस, सोडून जाईन वगैरे. मला नाही सहन होत. ठीक आहे, हा माझा जुना फोन आहे, तात्पुरता हा वापर. नाही, नको, थँक्स. आय अंडरस्टँड, पण ठीक आहे रे. तुला नोकरी मिळाली ना की मला परत दे. घे. थँक्यू. मी चित्राला थोड्या वेळ बाहेर घेऊन जाऊ शकतो? हो, पण ते मी नाही सांगू शकत. चित्रा, तू असं कर, तू आज जाऊन सगळ्यांची परवानगी घेऊन ये. हो. मनोजशी लग्न करायचं म्हणून चित्रा उत्तम स्थळ नाकारते, आणि तो मनोज इथे येऊन सांगतो दुसऱ्या मुलाशी लग्न कर. माई, सगळंच अवघड आहे हो, सगळंच. पण त्याच्या बोलण्यावरून तरी तो प्रामाणिक आहे असं जाणवलं हो मला. नाही, आणि त्याचं बोलणं ऐकून वाईटही वाटलं हो. सतीश, त्याचा जो काही स्टँड आहे ना की तू दुसऱ्या मुलाशी लग्न कर, मी तुला सुखात ठेवू शकणार नाही, तो काही फार काळ टिकेल असं मला वाटत नाही. मी मनोज बरोबर बाहेर जाऊ? थोडं बोलायचंय मला. चित्रा, आता जे काही घडलंय, अण्णांचा तुमच्या लग्नाला असलेला विरोध आणि तुझ्या आम्हा सगळ्यांवर असलेली जबाबदारी, या सगळ्याचा विचार कर आणि तुला जे योग्य वाटेल ते कर. नाही जात. बाहेर अंगणातच. तुम्ही दोघांनी सुद्धा प्रेम करूनच लग्न केलं रे बाबा. पण सगळं कसं अगदी छान सुरळीत पार पडलं. पण असं तिरपाकडं काही करत बसला नाहीत बाई तुम्ही. पण ह्या मुलाचं चित्रावरती मनापासून प्रेम आहे एवढं मात्र नक्की जाणवतं. माई, कदाचित माझं ऑब्झर्वेशन चुकीचं असेल, पण मला तरी मनोज थोडासा आढ्यतेखोर वाटला. त्याच्या डोळ्यात फक्त मीच बरोबर आहे असा भाव वाटला. मे बी मी खरंच चुकत असेल. मला तर एकदम उलट वाटलं, हुशार वाटला, सेन्सिटिव्ह वाटला.
मी बरोबर का जग बरोबर या कात्रीमध्ये सापडलाय तो. रिबिटला सिच्युएशनमुळे. पण आता आपण काय करायचं? नाही, मला वाटतं निर्णय अण्णांनी घ्यायचा आहे. आपण फार तर फार आपलं मनोज बद्दलचं असलेलं मत सांगू शकतो किंवा त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे असं सांगू शकतो, पण फायनल डिसिजन अण्णांनी घ्यायचा आहे. पण या सगळ्यात आपण चित्राच्या मनाचा विचार करत नाही आहोत. तिच्यावर होणाऱ्या परिणामांचा आपण विचारच करत नाही आहोत. म्हणजे ती कोलॅप्सही होऊ शकते. माही जे काय असेल ते, पण आता अण्णांना फोन करून सांगितल्याशिवाय मला चैन पडणार नाही आणि अण्णांना मी फोन करणार आहे. या सगळ्यामध्ये आता नानांना त्रास व्हावा अशी माझी इच्छा नाही. पुरताच कोंडीत सापडला यार तो. मला नाही वाटत तसं. जिगरच नाहीये त्याच्याकडे. कमॉन मेघना, आपल्या प्रिय व्यक्तीच्या सुखासाठी त्या व्यक्तीचाच कायमचा निरोप घेण्याचा निर्णय जिगर असलेल्यालाच घेता येईल. माझ्या इतकं चांगलं आहे आणखी कोणाला माहित असणार? प्लीज आदित्य, तुलना करू नको तुझी आणि त्याची. प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते. तेच तर म्हणतोय ना, पण मी MBA मेडलिस्ट आहे यार तो मुलगा. किती हुशार असेल, किती फ्रस्ट्रेट झाला असेल. ही माणसं असतातच ग जरा अशी, जरा टोकाला जाणारी, थोडी जास्त सेन्सिटिव्ह. अच्छा, म्हणून तो चित्राला गुड बाय करतोय. कबूल, आहेत त्याला प्रॉब्लेम्स. नोकरी नाहीये, घरच्यांचा सपोर्ट नाहीये, पण चित्रा तर करते ना सपोर्ट. आता तिला नोकरी आहे आणि प्रेम तर किती करते हे पाहिलंच असतो. मग तिच्या प्रेमाचा, तिच्या पैशांचा सपोर्ट घ्यायला लाज का वाटते त्याला? आणि त्याला मनासारखी नोकरी मिळेपर्यंत सस्टेन करता यावं म्हणूनच तिने नोकरी करण्याचा डिसिजन घेतला. तिच्या प्रेमाची, तिच्या धडपडीची काहीच कदर नाही त्याला, असाच याचा अर्थ होतो ना आदित्य. आताही तो निघून गेला तर तिला अधांतरी ठेवूनच. तो चांगला असेल, हुशारही असेल, पण त्याला चित्राच्या प्रेमाची कदरच नसेल तर काय अर्थ आहे आदित्य? त्याला योग्य नोकरी नसताना लग्नाचा विचार करणं सुद्धा किती कठीण जात असेल, हे का समजून घेत नाहीयेस? आणि एका मुलीसाठी, ती ज्याच्यावर जीवापाड प्रेम करते, त्याचाच इगो वाचवण्यासाठी धडपडतीये, तिच्या प्रेमाची उपेक्षा पचवणं किती क्लेशकारक असेल आदित्य, हे तुला समजत नाहीये. इंटरव्ह्यू नंतर करशील ना फोन? अगं केल्याशिवाय राहीन का? त्यावरच अवलंबून आहे ना सगळं. मनोज, पण तुला मिळेल ही नोकरी, आणि ही नाही मिळाली ना तर दुसरी नक्की मिळेल. म्हणजे ही मिळणार नाहीये असं म्हणायचं का तुला? अरे असं नव्हतं म्हणायचं मला. माझं कसं झालं होतं पहिल्या इंटरव्ह्यू नंतर, तसा तू निराश होऊ नकोस इतकं सांगायचं. आणि मनोज, आता आपल्या दोघांपैकी एकाला नोकरी आहे ना, म्हटल्यावर आपली अर्धी काळजी मिटली. एबर तू 1 मिनिट थांबा, मी आलेच. हे घे. हे काय? नकोय मला हे. अरे असं काय करतोस? कधीही लागतात पैसे, ठेव बरोबर. माझ्याकडे नोकरी नाहीये, पैसे नाहीयेत, याची सारखी सारखी जाणीव करून देतेस का तुम्हाला? मनोज, अरे
असं करेन का मी? उलट चार चौघांमध्ये तुझा अपमान होऊ नये, पैशांसाठी मान खाली घालायला लागू नये म्हणून म्हणते. फक्त हे असे उपकार घेऊन मान राखू का मी माझा? हा, नकोय मला हे. आणि हा फोन पण देऊन टाक त्याला. दे आणि दे त्याला. तुम्ही द्यावे म्हणून मी नव्हतं सांगितलं माझ्याकडे फोन नाहीये, पैसे नाहीयेत. माझ्याकडे पैसे आले ना की घेईन मी. चित्रा, काही झालं का तुमच्यात? नाही ग. मग राग का आला त्याला? कसला राग? त्याला कुणाची मदत घ्यायला नाही आवडत. आदित्यला खूप वाईट वाटेल ना ग. त्याने इतक्या आपलेपणाने दिला आणि हा. हो पण ठीक आहे, तू नको टेन्शन घेऊस.